आता गोटला हे आपण तिरप्या पट्ट्या काढलेल्या आहेत. तुम्हाला मी गोट कसा जोडायचा हा दाखवणार आहे. हे बघा, हे अशा तिरक्या पट्ट्या आहेत ना, ह्या अशा तिरक्या पट्ट्या आपण ऑलरेडी क्रॉसमध्येच 1.25 इंचाची पट्टी काढून ठेवलेली आहे. हे असं मस्तपैकी गोट मारून घ्यायचा. आता ही गोटपट्टी आपली लावून बघायची पुरते का. ह्या गळ्याला अशी थोडंसं पुढं सोडायचं म्हणजे आपल्याला दुमट टाकता येईल. थोडीशी कमी पडते, आणखी थोडीशी आपल्याला काढावी लागणार आहे. परत ही याला अशी जोडून घेऊया. आता हे जोडून झालेले, आता ही अशी डबल करायची. मी डबल फोल्ड करून ही नेहमी गोटपट्टीत आपला सगळा ही अशी फोल्ड करायची. अशी याच्यावरती ठेवायची. आणि एकसारखं असं थोडंसं मार्जिन आलं पाहिजे. बघा थोडंसं म्हणजे तो गोटपट्टी कमी जास्त झालेली आहे ना, ते व्यवस्थित पकडून व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त ओढायची नाही, जास्त लूज सोडायची नाही, व्यवस्थित पकडून हळूहळू हलक्या हाताने अशी लावायची आहे. बघू शकता तिथून असं थोडंसं अर्धा इंच पुढे एक्स्ट्रा ठेवायचं. हा असं दोमट टाकून डबल टिप मारून घ्यायची. त्यात आपली गोटपट्टी अशी एकसारखी लावून घ्यायची. छानपैकी असं एकसारखं कटिंग करून घ्यायचं आहे. एकसारखं सगळं जे एक्स्ट्राचं आपलं मार्जिन आहे तेवढं ठेवून एकसारखं सगळं कटिंग करून घ्यायचं आहे.
आपलं कटिंग झालेलं आहे. आता हे थोडंसं जी टीप आपण इथं मारली आहे ना, तिथं थोडं एक इंचाचा गॅप सोडून थोडंसं कट करत जायचं आहे. कट करताना एकच काळजी घ्यायची की आपली जी टीप मारलेली आहे ना, ती कट होता कामा नये. कट मारलेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते बोट कसं मारायचं. ही टीप आहे ना, ही आहे अशी ठेवायची, ही ह्याच्यावर पकडायची, ही टीप इकडं आत घ्यायची व ही अशी फोल्ड करायची. आणि जी बरोबर ही जी ह्याची खाच आहे ना, हे असं इकडे घ्यायचं. हे असं करायचं. ही टीप इकडे घ्यायची. किती सोपं आणि सिंपल आहे. पट 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 गोट होतो मारून. बघा अशा पद्धतीने गोट मारला ना काही होत नाही. बघा किती छान एकसारखा आलेला आहे आपला गोट. फक्त काळजी घ्यायची की ही गोट जो आपण मारत आहे त्याच्या खाचीतूनच बरोबर आपल्याला टीप बसली पाहिजे. फक्त आपल्याला काळजी घ्यायची. असा हा सगळा गोट मी आता अशाच पद्धतीने सगळा गोट कंप्लीट करणार आहे. हे जे आपली दोन बोटं आहेत ना, ह्या दोन बोटांनी फक्त हे बोट ओढून घ्यायचं आहे. म्हणजे असं छान असं दुमडून पूर्ण असं पॅक करायचा आणि असं थोडासा ओढून घ्यायचं. म्हणजे छान असा गोल राऊंड तयार होतो त्याचा. आपला छान किती सुंदर असा गोट मारून रेडी तयार झालेला आहे. बघू शकताय तुम्ही. आता बाही हे जे बाही आहे ना, इथं आपण टिक मार्क केलेली आहे उलट्या साईडला. 1.25 इंचाची टिक मार्क तेवढीच बरोबर आत फोल्ड करायची आणि ती मोठी टिप मारायची.
नंतर आपण तिथं हात शिलाई घालून मोठीचं कुस्करून काढू शकतो. म्हणून मोठी टीप मारायची. आता हा आपला पुढचा भाग आहे. ब्लाऊजच्या पुढचा भाग हा आहे, हा मागचा भाग आहे. तर पुढचा भाग हा पुढच्या बाजूलाच लावून बघायचा. आता हा पुढचा भाग ह्याला असा ठेवून लावून बघायचा, पुरतो का बरोबर. म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो, बाबा व्यवस्थित पुरतं असेल किंवा न पुरत असेल तर जोड द्यायला येतो. म्हणून असं लावून बघायचं. आपण बाईची घडी हा परफेक्ट टाकत बसायचं. जेवढी आहे ना ते बघ, थोडासा कमी पडतोय, पण थोडासा इकडून घेताना असा घ्यायचा, म्हणजे थोडासा बरोबर बसायचा. ओढत वगैरे लावायचं नाही, थोडासा व्यवस्थितच लावायचा, अजिबात ओढायचा नाही. एकदम हलक्या हातानं असं लावायचं. ओढली का आपली भाई? म्हणून भाईची घडी टाकत बस. जेवढा कपडा शिल्लक आहे ना तेवढा, किंवा छातीचा चौथा भागाची जेवढी घडी येते तेवढी भाईची घडी टाकायची बिंदास. आता ही आपली घडी शोल्डरला शोल्डर लावून बघायची, आपली भाई बरोबर आहे का चुकीची आहे किंवा कमी जास्त पडते, की भाईला भाई अशी लावून बघायची. म्हणजे आपल्याला तेवढा अंदाज येतोय, चुकत नाही. इथं लावून बघायचा, हा आपला मध्य सेंटर, त्यालाही आपला बरोबर आहे. तर इथून अशी मोठी टीप मारून घ्यायची आहे. अशी एक मोठी टीप मारून घ्यायची, व्यवस्थित आलं पाहिजे. अशी दोन्हीकडून मारून घेतलेली आहे सवचं करून. आता आपली तयार कंबर, ह्या ब्लाऊजची तयार कंबर किती आहे मोजायची. मी फिटिंग असं टाकते की जे पटकन होतं, जास्त होत नाही आणि नवीन शिकणाऱ्यांना अगदी गोंधळून जाणार नाही असं हे फिटिंग पटकन होतं, जास्त तामझाम न करता. हे बघा किती आहे, 38. तयार कंबर किती आहे, 38. दंडगेर दंडगेर 6.5 बघू शकताय तुम्ही, दंडगेर 6.5 आहे. आता ह्याची तयार कंबर किती आहे बघायची. तयार कंबर ह्याची 40 आहे, म्हणजे किती आलं, 2 इंच. फक्त आपली किती आली, 2 इंच. 2च्या निम्मं किती आले, इकडे 1 इंच इकडे 1 इंच, 2चे 4 भाग करायचे. किती येणार, अर्धा इंच. किती आली, अर्धा इंच. व दंडगेर किती आला, 6.5 इंच. 6.5 इंच. इथं 6.5 इंचावर मार्जिन करायचं. झालं. इथून हे असं कापड स्ट्रेट करायचं, इथून सरळ टेप ठेवायचं, इथं रेष जोडून घ्यायची.
फिटिंग आपलं पटकन होतं, जास्त वेळ लागत नाही. ही फिटिंग करण्याची माझी सगळ्यात सोपी पद्धत आहे. त्याचे 4 भाग करायचे आणि टाकायचे. दोन टिपा एक पाव इंचाच्या अंतरावर 2 टिपा अशा मारून घ्यायच्या. बघू शकता इथेही आपले ह्या 2 टिप व्यवस्थित आलेले आहेत. फिनिशिंग बघा आपलं किती छान मस्त आलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.